ए चल की बाहेर जेवायला, भूक लागली मला. आज बनव ना तू काहीतरी. बाई नाही म्हणजे काय झालं? आपण काय बाहेरच जेवायला जावं काय? तसा विषय नाही. हा मग कसं आहे? मला आहे की नाही करू वाटणार चले, आता खिचडी खाऊ वाटणार चली. स्वयंपाक कोणालाही करू वाटणार आणि खिचडीच करतो म्हणाले का अजून? मला आहे की नाही स्वयंपाक करू वाटणार चलाय. आणि मेन म्हणजे आमच्या बाईने आहे की नाही मारली दांडी. तर आमची बाई गेली सुट्टीवर. तर बाई गेल्यामुळं सकाळपासून जसं आहे की ना सगळ्या बाईला टेन्शन राहते आज रात्री जेवायला काय करू. तर मला विषय होता की बाबा आज रात्री मी जेवायला कुठं जाऊ, कोणत्या हॉटेलला जाऊ. अविनाश नांदेडला लय भारी भारी रेस्टॉरंट. नांदेडला भारी रेस्टॉरंट आले म्हणजे काय झालं? आपल्या घरचं एकदम छान राहते आणि तिथं हॉटेलला जाऊन बी घरच्यासारखं जेवण मागतोस तू. मग जाऊन काय कामाचं? इथं घरी कर ना. गोल्डी सुद्धा म्हणाली चला बाहेर म्हणून. हो त्याला काय लागले? तर आमची बाई गेली. आम्हाला मेन म्हणजे मला तर लय टेन्शन येते. दिवसभर शूट केल्यावर किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करा वाटते का? तुम्ही कमेंट करून सांगा. आणि डेली आहे की नाही बाई स्वयंपाक करून करून थकलेली असते. कधीतरी बरं तू खिचडी कर जाऊ दे. मला खिचडी येत असली तर मी तर बसलो असतो का? इतकं तर करून बसलो असतो. खिचडी येते चल युट्यूबला बघून कर. युट्यूबला बघून कर म्हणजे काय? तू कर ना. तुला तर ऑलरेडी येते. तुला तर बघायची सुद्धा गरज नाही. नाही नाही मला ये ना, मी विसरून गेलो आता. कशी विसरून गेलीस? गेलं युट्यूबला तसं. बघ ना. मग तुला क्लिक होईल. तू याददाशी येईल जराशी. मी आता रेडी झालो. तू चल गुन्हा आता मी रेडी झालो. मस्त माझ्याकडे एक ड्रेस आहे रेडी व्हायला की सेवी. हो ड्रेस तर आहे ना तुझ्याकडे. मावले ना एवढं गट्टुडं. हे काय? याचा व्हिडिओ झालाय की हो ड्रेस तर आहे कसा बी. आता मस्त जरासा म्हणजे काय म्हणते साधा मेकअप करते. हे विदाऊट मेकअप आहे बरं ओरिजिनल. एक दिवस बाईनं सुट्टी मारली तर तू म्हणालीस बाहेर जेवायला जाऊ. तू बनव ना आजच्या दिवस. काय झालंय? मला आहे की नाही कटाळ्याला मी बनवत होतो पण कधीतरी आहे की नाही बाहेर न्यायचं ना बायकोला. हो अक्षय घरी तेच 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 खाऊन कटाळा आलाय. तेच तेच कुठं खातो? रोज नवीन नवीन खातोस की तू? काही नवीन नवीन खाय ना. वरण भात चपाती भाजीचा कटाळा आलाय. तर आज आहे ना तू खाय बिर्याणी. आज कोणवर आहे? आज वार आहे बुधवार. बुधवारी खाऊ शकता वाटते ना. तर तुला खायची असेल तर बिर्याणी खाय. मी खाते व्हेज पुलाव. ए बाई चल की कर की खिचडी काहीतरी कर. मायानं करणं होईना. मी आधीच म्हणलो बाईला सुट्टी म्हणजे मलाही सुट्टी बापू. मग या दिवसभर लय शूट करून मला कटाळा आला. बघ तू काय करायचं. आणि असं तुला रोज मी सुट्टीच राहते ना. सुट्टी कशी राहते? तुम्ही काम करणार का शूट करणार का? आपण स्वयंपाकाला तर सुट्टीच राहते ना. स्वयंपाकाला असते बा पण मग काय सुगरण फिगरण नाही. कोणती बाई सुगरण नसते. मायानं करणं होईना. बघ चलायचं असतं नाही तर हा उपाशी. आजच्या दिवस उपास जरूर जाऊ दे. बघा आता तुम्ही एक दिवस बाईनं सुट्टी मारली फक्त. रोज जे बायका करतात स्वयंपाक ते कसं करत असतील? हा थोडा तरी विचार कर तू. अरे बाबा पण ते दिवसात थोडे शूट करतात. शूट करण्यात म्हणजे काय झालं? दुसरी त्याला बी कामं असतात ना. शूटच असलं म्हणजे काय झालं? तुला तर फक्त कारण तू तर बाईला म्हणली नाहीस ना आज सुट्टी घ्या म्हणून. मी कशाला सुट्टी घ्यावून खरं बाईनं सांग. सुट्टी मारली मस्त. आपण बाई सुट्टी कशाला मारल? तिची ती संडेची सुट्टी असते असली तर. आज का संडे थोडाच आहे. हो मग बुधवार आहे. मग तू म्हणलीस बाईला सुट्टी घ्यायचा दिवस म्हणून. नाही मी तुला काय कशाला- करणार बरं खरं सांग. मी आता हॉटेलमध्ये जायसाठी बाईला सुट्टी देऊ उगीच. हो पण तुझाच प्लॅन असू शकते हे असला. चल मी आता रेडी व्हायलो. बघ मला एका मिनिटात सांग जायचं की नाही. नाही जायचं असलं तर लांब पडतो इथं. आणि जायचं असलं तर चहा कपडे घालतो. सांग कुठे. म्हणजे आता हे एका प्रकारचं ब्लॅकमेलच झालं म्हणते मला. बघ तू कसं कर. जेवलं तर मी बाहेर जेवतो नाही तर राहतो उपाशी. त्याला जिम्मेदार तू राहशील. बर चल बाई चल. कळाला तू आपल्या बाईला तूच सुट्टी दिली असेल नक्की. मी आता रेडी होते. चल. झाले रेडी. अरे वा ड्रेस तर खूप सुंदर दिसालाय. हा पकडला गेलास की तू. काय त्या झालं? दिवशी मी आहे की नाही पार्सलचं म्हणू लागले बघ व्हिडिओ केला होता. त्याच्यात तू काय म्हणलास कशाला पैसे घालायचे काय नाही. आता बघ ही ड्रेस त्याच्यामधलाच होय स्वस्त मस्त मेशोचा. बर आता कसं काय बोलती बंद झाली. काय झालं मग? एवढे पैसे खर्चून जर ड्रेस घेतले तर कोणी सुंदर एवढे काय स्वस्त आहे खूप. स्वस्त असला तरी फुकट थोडाच दिला. पैसे फुकट दिले ना नाही मग काहीतरी. एवढा सुंदर आहे बघ तू ड्रेस. सुंदर आहे म्हणजे काय झालं? बघ. पैसे खर्चल्यानंतर आम्ही बी सुंदर दिसता की. हो खर्च पण घे मग. आम्ही आमचे हेच जुने घेतलेले स्वस्त मस्त असे काही घालून दिवस काढायले. मी आणि तू- मेकअप केला नाही बरं. आणि मग काय झालं? अच्छा म्हणजे तू म्हणणं असं आहे की तू मेकअप न करता बी एवढं सुंदर दिसायचं. तुझ्याकडे बघावं का मी? हो बघ हम्म. हे बघ फक्त म्हणजे तुला हे पॉन्ड्स पावडर लावले. पॉन्ड्स पावडर तर आपला जिंदाबाद. जिंदाबाद. पॉन्ड्स पावडर. जिंदाबाद है जिंदाबाद था जिंदाबाद रहेगा. उशीर व्हायला. हो चलो उशीर आहे. किती झाला आता टाइम? आता आपल्याला वाजले 8:15. आता बघू 9:30-10 पर्यंत येतात. चलो
म्हणजे झालं तुझ्या मनासारखं शेवटी. तू भारी प्लॅन खेळीस बाईला सुट्टी देऊन. अरे काय झालं गोल्डी? काय चल्या, झालं आम्ही तुला? बाहेर कसं कळलं आम्ही चाललोय. बाहेर चालल्या? त्याला बरोबर कळते. तुला जेवाय द्यायचंय? कुठं आहे तुझं फूड? तिथं आहे. कसं कळते आपलं आपलं सगळं? माझं मला प्लेट द्या आणि फूड द्या. हम्म? गोली. हे घे, चलो चलो. टाकलं चल. हा चल. चल आपल्या आपल्या जागेवर ये. तू काय? चल, खाऊन बस येईपर्यंत. चला. हे बघू शकता आउटफिट किती सुंदर आहे. आणि हा ना पटियाला म्हणजे फारसी सूट आता हे ट्रेंडिंगमध्ये आहे इंस्टाग्रामला, पण याचं कॉम्बिनेशन बघा किती छान आहे. आणि खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, ते असं पटियालाच्या जे लेयर्स आहेत ना ते पडतात. हे बघू शकता तुम्ही. आणि टॉप आणि हे नेकची जी डिझाईन आहे त्यामुळे आणखी सुंदर दिसतोय. आणि याची लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर कसंही करून अविनाशला बाहेर जायला पटवले मी. चल लवकर, भूक लागली मला. अरे थांब तर की, अशी कशी भूक लागली तुला? गाडीत जाऊ दे, निघू दे. कधीपासून आले र? याले की आता तू आवडतं रेस्टॉरंट आता आहेच एवढं लांब, तर मी तरी काय करू? झालं आता आल्या करू गाडी पार्क. चलो चलो चलो. चिकल आहे काय? अरे पाऊस नाही पडला, चिकन नाही आज. हळू हळू रे. इतना काहे डरते हो? बुड्ढा झाला ते असं काय आलं चष्म्यावर मी? काय आहे की? चल. तर इथं तुम्ही पाहू शकता आम्हाला असे फॉलोवर भेटले आमचे. खरं जेव्हा माझे फॉलोवर्स भेटतात ना तेव्हा मला एवढा आनंद होतो सांगूच नका. आणि इथं बघू शकता मला किती भूक लागली, कारण खूप जास्त भूक लागली होती म्हणून एवढ्या सारख्या जांभळ्या येऊ लागल्या. आणि बरेच इथं माझे फॉलोअर्स होते. मला खरंच खूप छान वाटलं त्यांना भेटून. मग अविनाशने स्टार्टरमध्ये हे पनीरचं काहीतरी होतं, नाव आठवणं चाललं. हॉटेलमधले आहे की नाही पदार्थाचे नाव एवढे अवघड असतात. आणि एकदा खाल्लं तरी दुसऱ्या वेळेस आवडलं तरी बी मग ते असं म्हणावं लागते आपल्याला पूर्ण की ते द्या, त्यांच्या ताटात द्या असं म्हणावं लागते. खरं सांगू का, मला पण आहे की ना पदार्थाचे किंवा जे लिस्ट आहे मेन्यू कार्डमधली ते काहीच नावं लक्षात राहत नाही. तर अविनाशनं स्टार्टरमध्ये हे पनीरचं काहीतरी ऑर्डर केलं होतं. तर आज त्यानं खाणार आहे नॉनव्हेज. त्यांनी चिकन थाळी घेतलेली आहे आणि मी घेतला व्हेज पुलाव, बिकॉज मी आहे माळकरी आणि अविनाश आहे म्हणजे नॉनव्हेज अविनाशला जमते आणि मी आहे माळकरी. तर मस्त अशी त्याची थाळी सजवलेली दिसत होती. खूप छान जेवण होतं. आणि मेन म्हणजे आम्ही खूप दिवसाच्या नंतर बाहेर जेवायला आलो. सहजा आम्ही काही जास्त बाहेरचं खात नाही, कारण स्वयंपाकवाल्या ताई घरी करतात तर आम्ही मॅक्झिमम घरचंच खातो. माझं जेवण पण झालं आणि मला आता झोपीच्या जांभळ्या पण उरलेल्या, कारण मी व्हेज पुलावच ऑर्डर केला होता. लागते वेळेस खूप भूक लागते पण नंतर खाते वेळेस काही नाही. मग आम्ही पूर्ण जेवण झालं, बिल वगैरे पे केलं, फॉलोवर सगळे भेटले आणि जेवण करून बाहेर येऊन थोडंसं मूड फ्रेश झाला म्हणजे डेलीच्या कामातून. तर आता व्हेज पुलाव मी अर्धाच खाला, अर्धा तसाच राहिला, बराच राहिला होता अर्ध्याच्या वर. मी म्हटलं बाबा चला पार्सल घेऊ, कारण अर्ध्या रात्री कधी मला 11-12ला पण भूक लागते. तर मग आम्ही असं झालं आमची बाहेरची एक जेवणाची टूर. तर आता बघूया पुढे काय होते. आता गोल्डी कशी वळते वाट पाहिली मग आमची तू. चला आल्या. चलो याओ. चलो गोडू, वाट बघली मग तू. झालं जेवण फायनली, आम्ही घरी आल्या. झालं तुझ्या मनासारखं? येस. ओके. आता माझी पाय दुखायले. खाली कसं छान वाटते तुला? पाय दुखायलेत आता माझी. मग काय करू, पाय काढून ठेव. फायनली हा व्लॉग पण झाला. मी कंटिन्यू डेली व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करायले. तर अकाउंटला तर चॅनलला जा, सबस्क्राईब करा. डेली आपण व्लॉगमधून एकमेकांना भेटत जाऊ. लाईक कमेंट शेअर करा आणि कमेंट करून कळवा की कशावर आणखी व्लॉग पाहिजे, कोणता सब्जेक्ट पाहिजे, कोणता व्हिडिओ पाहिजे. ओके बाय, भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.